त्यांच्यासमोर असणार आहे डेरिक. नक्कीच जर तुम्ही पाहिलं तर फ्रँक, डेरिक यांच्याकडे पुष्कळ असा अनुभव आहे. खूप वर्षांनी ते मॅच संपलेला आहे आणि आम्ही दुसरं प्राइज मारलेलं आहे आणि सर्व खेळाडूंनी पुढे यायचं. आपण लगेच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम टी शर्ट घेतलं माझी. मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे जॅक्सन पाटील पुन्हा आम्ही रिक्वेस्ट करतो प्लीज तुम्ही मंडपामध्ये यायचं आहे. संध्याकाळ झालेली आहे. हा माझा भाऊ दुसऱ्या टीममध्ये होता. त्याने पहिलं प्राइज मारलेला आहे आणि मी दुसऱ्या टीममध्ये होतो. दुसरं प्राइज मारलेलं आहे. पापा मी चावीच नाही. इडू जे कर्णधार आहे टॉमिया याने दुसरं प्राइज मारलेलं आहे आणि आम्हाला बस्को आणि पहिले प्राइज मारलेला आहे. टेबल्स खुर्च्या एकत्र करून ठेवा. आपल्याला एडू यांच्या इथे घेऊन आता आपण प्राइज बघूया. टेम्पो घेऊन आपल्याला गार्डनमध्ये टाकायचे आहेत. नोवेल अल्बेडा हे सुद्धा आमच्याकडे उपस्थित आहेत. पब्लिक बघण्यासाठी आलेले आहे इकडे. त्यांनी सुद्धा बसून घ्यायचं आहे. जॅक्सन पाटील आणि ब्रँड पुढे लगेचच यायचंय. जॅक्सन द मॅन फ्रॉम वेस्ट इंडिज. एडोनिस यांनी सुद्धा बसायचं आहे. दोन्ही संघाचे कर्णधार धावगी आणि इकडची प्राइज डॉन बॉस्को भूषण आयत स्टार अजमल शेख यांनी सुद्धा कर्णधार आहे. त्यांनी सुद्धा बसून घ्यायचं आहे. आपण लगेचच बक्षीस वितरणाचा कार्यक्रम करणार आहोत. तरी जे कोण इथे उपस्थित आहेत सर्व खेळाडू कृपया जवळ या. तुम्हाला माहीत पडेल की TDL तारोडी डोंगरी क्रिकेट स्पर्धा लीग स्पर्धा आपण दरवर्षी आयोजित करतो. आणि स्पर्धेसाठी आम्हाला तरी आर्थिक दान असतं ते आम्हाला देऊन आणि त्याच्यानंतर या वर्षी पुन्हा आता आम्ही ही स्पर्धा लवकरच भरवली. 5 संघ या स्पर्धेमध्ये खेळले गेले. 5 संघ जे होते ते म्हणजे आयात स्टार, फ्रँक 11 बॉईज, इव्हेन वॉरियर्स, डॉन बॉस्को आणि धावगी बॉईज या सर्व संघ मालकांचे मी सर्वप्रथम मनापासून आभार मानतो. संघ मालकांचे आभार मानण्याच्या नंतर मी आभार मानतो ते खेळाडूंनी रजिस्ट्रेशन केलं. कारण का पहिल्या 2 ते 3 दिवसामध्ये फक्त 16 ते 17 लोकांचं रजिस्ट्रेशन झालेलं. त्याच्यानंतर एका रात्रीमध्ये ते रजिस्ट्रेशन एवढं फास्ट गेलं. कसं गेलं काय गेलं माहीत नाही. पण काय झालं लगेच ते रजिस्ट्रेशन 60+ गेलं आणि त्याच्यानंतर आम्हाला एक टीम वाढवावी लागली आणि ती टीम धावगी बॉईज यांना आम्ही सुद्धा दिलेली होती आणि ती झाली. आपण 71+ खेळाडू घेतले आणि सर्व खेळाडूंनी ऑक्शनमध्ये भाग घेतला. ऑक्शनमध्ये ते घेतले गेले. बरेचसे खेळाडूंनी आपला परफॉर्मन्स इथे दाखवलेला आहे, चांगला दाखवलेला आहे. आता बरेचसे खेळाडू यांना चेहऱ्याने ओळखू लागलेले आहेत, नावाने ओळखू लागलेले आहेत. कारण का यापूर्वी ऑप्शन व्हायची तेव्हा आपल्याला फक्त नाव माहिती असायचं, चेहरा नव्हता, त्याचा परफॉर्मन्स माहीत नव्हता. आता परफॉर्मन्स सुद्धा आपल्याला माहीत पडलेला आहे. त्यामुळे सर्व खेळाडूंचं मी आभार मानतो. संपूर्ण दिवसामध्ये आम्हाला ज्या ज्या लोकांनी मदत केली त्याचा आभार मानतो आहोत. तरी मी आयात स्टारचे जे खेळाडू आहेत आणि डॉन बॉस्कोचे जे खेळाडू आहेत त्यांनी माझ्याजवळ यायचं आहे. आपण लगेच पुष्पगुच्छ. विश्वनाथ तायडे कुठे आहेत? आमचे सिनियर मेंबर आहेत, प्लीज कम फॉरवर्ड. आम्ही तोपर्यंत मी बोलू इच्छितो की या स्पर्धेचा पहिला फॉर्म जो भरला होता तो मॅक्सवेल दालमेत आणि शेवटचा फॉर्म जो भरला होता तो हॅरल दादा. तर आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत की कारण स्पर्धेला सुरुवात तारोडीमार्फत झाली आणि म्हणजे फॉर्म भरण्याची सुरुवात तारोडीमार्फत झाली आणि फॉर्म भरण्याची शेवट सुद्धा तारोडीमार्फत झाला. शेवटचा संघ घेण्याची सुरुवात सुद्धा म्हणजे एंडिंग सुद्धा डॉन बॉस्को तीच संघ तारोडीचाच होता. हे मैदान सुद्धा तारोडीचे आहे आणि स्पर्धा यशस्वी झाली आणि ती तारोडीच्या संघाने जिंकली. तर मी सर्वांचे धन्यवाद करतोय. मॅक्सवेल, हॅरल दादा आणि डॉन बॉस्को संघ तसेच बदलू शकतो अन्य किंवा बॅरी यांनी चांगली गोलंदाजी केली म्हणून तो या स्पर्धेमध्ये निकाल बदललेला होता. नक्कीच अजमल शेख. कारण का आपल्याला सुद्धा माहीत नव्हते धावगी यांनी 14 प्लेयरच्या 14 प्लेयर धावगीचेच घेतलेले. कारण का आपल्याला त्यांचं स्क्रीनशॉट नव्हता किंवा माहीत नव्हतं. ओके, दॅट्स नॉट अ प्रॉब्लेम. आता माहीत पडलेले आहेत खेळाडू कोण आहेत, गोलंदाजी कशी करतात, काय करतात, अंडरमचे खेळाडू कोण आहेत, ओव्हरआर्मचे खेळाडू कोण आहेत, ह्याचं लक्ष बरोबर तारोडी स्ट्रायकर्स तिकडे बसलेला आहे. स्नेडन अँड वॅन्डम कंपनी तिकडे करत आहे. ओके, आपण लगेच आपल्या मान्यवरांना पुष्पगुच्छ देणार आहोत. आपण या स्पर्धेसाठी ज्या ट्रॉफ्या बघतायत, पहिलं आणि दुसरं ट्रॉफी, त्याच्यानंतर तिन्ही ज्या ट्रॉफ्या आहेत ते आपलं तिसरंच पारितोषिक आहे ते आपण
आपण हे केलेले आहेत. सर्वांना आपण ट्रॉफी ठेवलेल्या आहेत. आपल्याला जे पहिला दुसरा समजा आणि हमेशा फ्रँक आपल्याला देत असतो. डोंगरी, तारोडी, पालकाडी, काडीवर फ्रँक बोर्जेस यांच्याकडून आपल्याला नेहमीच मदत भेटत असते. स्वतः ट्रॉफी घेऊन आला आणि त्यांनी आमच्यासाठी सुद्धा बरेचसे तिकडे वस्तू घेऊन आला. धन्यवाद नोवेल. पुढच्या वेळेला तुम्हाला या आणि तुम्हाला एंट्रिक बद्दल सुद्धा बोललो. खास नवी मुंबईला धावून त्यांनी फ्लॅग आणले होते RCBचे. तेच एंट्रिक यांचे फ्लॅग. सगळ्यांनी जोरदार टाळ्या मारायच्या आहेत. ईश्वलाची बॅटिंग जेव्हा आम्ही बघायचो कवचच्या वरून तो षटकार मारणारा खेळाडू. त्याच्यानंतर तुम्ही इथे यायचं आहे. धन्यवाद एडू. आणि एडू तुम्हाला माहित नसेल तर अजमल जास्त आभार मानायचे एडूच मानलं की सर्वात जास्त काम त्यानेच केलेलं आहे. मी त्याला काल सुद्धा फोन केला होता. एडू मांडव बांधायचं आहे. तो बोलते अजमल तू नीस तुझे उठाचे पुढे मांडव बांधलेला असेल आणि मांडव बांधलेला होता खरोखर. त्यांनी आपल्याला पाण्याची व्यवस्था केलेली होती. स्टॅनी अंकल आणि त्यांच्या मुलांना दोघांना मी विनंती करते की स्टॅनी अंकल तुम्ही दोघं या. स्टॅनी अंकल हमेशा येत नाहीत. खाली आमचे अंपायरिंग करणारे विपुल आमच्यामधून गेलेले आहेत. आम्ही कधीपासून त्या धन्यवाद इमॅन्युअल. पुढच्या वर्षी तुमच्याकडून डबल पैसे घेतले जाणार आहेत. डॅडीला सांगून ठेवायचं आहे. डॅडी आलेले नाही इथे तरी टाळायचे काय करायचे जबरदस्त डोगरी बॉईज आणि तारडी बॉईज मधून खेळायचे तेव्हा. धन्यवाद सिल्वेस्टर. त्याच्यानंतर स्टॅनी अंकल यांनी सुद्धा पुढे यायचे. त्यांना सुद्धा पुष्पगुच्छ देतील. यांच्याकडून या ट्रॉफ्या भेटल्या. स्वर्गवासी विल्यम मुनिस यांच्या स्मरणार्थ या ट्रॉफ्या देण्यात आल्या. धन्यवाद डेरिक. पुढच्या ट्रॉफ्याला आम्ही तुमचं नाव लिहून ठेवलेलं आहे. आणि जर आता बाकी कोण राहिलं असेल तर थोडंसं आम्ही भूषण खरंच तुमच्या टीमचं कौतुक झालेलं आहे. आम्हाला फक्त 30 सेकंद किंवा 1 मिनिटामध्ये सांगा ही स्पर्धा तुम्हाला कशी वाटली. सर्वात प्रथम मी आमच्या गावातले सिनियर खेळाडूंचे मी आभार मानतो का मला ओनर बनवलं. माझे भाव नव्हतं तो थोडा त्याच्या कामासाठी गेला आहे तर मला ओनर आणि कॅप्टन बनवलं. त्याचे मी आभार मानतो. स्पेशली अमितदा, रणजित, डेंजिनदा मला खूप सपोर्ट करतात. कुठं पण मॅच असले का विश्वनाथदा, फिरोजदा मी आभार मानतो का त्यांनी मला बॉक्स पण खेळायला शिकवलं. किंवा कोण सिनियर नसायचा पण तो घरी असल्यावर मला काय ना काय शिकवायचं पण शिकवायचं नेहमीप्रमाणे. मला खूप चान्सेस मिळले. मी माझा 100% दिला पण आमचे सेकंड प्राईज आले काय त्याचा प्रॉब्लेम नाही. पण आम्ही सांगतो आम्ही गेल्या वर्षी एक पण प्राईज नाही जिंकले. पण यावर्षी आम्ही खूप असं वाटते की आम्ही फर्स्ट प्राईज तर मारले असं आम्हाला वाटते. मनापासून आम्ही तुमचे आभार मानतो सर्वात प्रथम. आणि मी गावातर्फे आमच्याकडे काय चुकी झाली तर आम्हाला माफ करा. थँक्यू. आणि भूषण सेकंड प्राईज तुम्ही स्टार्ट केलेलं आहे आणि ज्या स्पर्धा अजूनही 3-4 महिन्याचा खेळ बाकी आहे त्याच्यावर तुम्ही जवळ नक्की. चला आपण जाणार आहोत आता बक्षीस वितरणाकडे. जास्त वेळ घेणार नाही आहोत कारण आम्हाला कोण असेल येस अनडाउटेडली द बॅरी असेल. मी सिल्वेस्टर यांना विनंती करतोय की त्यांनी फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुद्धा द्यायचा आहे. बॅरी नुनीस शिल्या प्लीज पुढे या. तसंच बॅरी यांना 500 रुपये कॅश प्राईज सुद्धा होतं. आमिर खान यांच्याकडून ते सुद्धा यायचं लगेच. जोरदार टाळ्या वाजायच्या. बेस्ट फिल्डर आला नाही तो गेलेला आहे म्हणून बेस्ट बॉलरची ट्रॉफी द्यायची आहे. बेस्ट बॉलरची ट्रॉफी द्यायची आहे. तर मी विश्वनाथ यांना पुढे बोलवतोय. त्यांनी त्याला बेस्ट बॉलरची ट्रॉफी द्यायची आहे. सर्वात जास्त धावा केल्या आहेत तो बेस्ट बॅट्समॅन ठरलेला आहे वॅन्डम कोरिया यांनी टोटल 40 धावा केलेल्या आहेत. त्यांनी केलेल्या आहेत. नक्कीच प्रत्येक स्पर्धेत बघतो जो चांगला गोलंदाजी करतो जो चांगला फलंदाजी करतो आपण त्याची निवड करतो. परंतु आमच्या स्पर्धेचा नियम होता जे गोलंदाजी करतील ते 4 नंतर येतील कारण का आमचं एक ध्येय असते की परफॉर्मन्स सगळ्यांचा झाला पाहिजे. ऑफ द सिरीज अनडाउटली कोण असावा. बॅरी द मॅन. संपूर्ण स्पर्धेमध्ये अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करणारा बॅरी. जेवढे आहेत त्यांनी लवकर पुढे या पटापट. हॅलो
त्यानंतर डेनिस आणि विश्वनाथ तायडे यांना त्याच्यानंतर फ्रँक बोर्जिस यांना विनंती करतोय आणि अजमल शेख यांना विनंती करतोय पुढे यायचं आहे. धावकी बॉईज संघाला जोरदार टाळ्या मारायच्या. धावकी बॉईज हे आमची ट्रॉफी आली दुसरा नंबर, सेकंड बक्षीस. थँक्यू डीजे. थँक्यू धावकी बॉईज आर आजचा दिवस एकदम सुखद आणि समाजाचा गेलेला आहे आणि क्रिकेटचा गेलेला आहे. तर आजच्या दिवसासाठी एवढंच. बाय बाय.